हा मग आता देडके साहेब, हो करा विचार करा जरासा, हो शांततेने विचार करा. कसं आहे, कोणाची हवाली गाडी करायला पुरत नाही. माणूस कसा आहे काय आहे, एक तर विशेष म्हणजे चालता येत नाही, लायसन आहे का नाही काय माहिती त्याच्यापाशी. आपल्यापाशी लायसन आहे सगळं ओके, 20,000 रुपये महिना देतो. त्याचं कसं आहे, एखाद्याला दिन ठोकून तुम्हाला तारखा करावं लागत, मालकालाच तारखा करावं लागते. ज्याचा गाडी त्याला सगळं भोगा लागते. म्हणून म्हणलं विश्वासाच्या माणसात हातात गाडी द्या, चांगली राहते. नाही ते लोक काही चालवत नाहीत बरोबर, खड्ड्यातून होय का जाऊ दे, आपल्या काय करावं लागते. एक्सल तुटलं हे तुटलं म्हणजे नफा कमी न घाटात जास्त. मग काय तर ट्रीप यायची 500 रुपयाची, नुकसान काढायचं 1000 रुपयाचं. मग काय तर असे लोक असते, नाही बिघडलं तरी बिघडलं बा, असे लोक असते तर काढणारे. हो फालका माऱ्या काशीनाथ गैबानी आहे, त्याच्या नाली काही तुम्ही येऊ नका. मस्त फर्स्ट क्लास आम्ही 1 तारीखला तुम्हाला 20,000 रुपये महिना देत जाऊ. 10,000 तुम्ही किस्त भरा आणि 10,000 रुपये खिशात ठेवा. पहा मग आता करा विचार करा, चला मग. पण आता मला पास लागेल ना, विचार तर करावंच लागेल ना. बरं बरं पाय तर मी विचार करून सांगतो. हो जरासं कोणाला द्यायला पुरते नाही पुरत. गलत निर्णय होते ना, घाई केली घ्या. हो अति घाई संकटात नाही. हो चला मग चला, हो काढा गाडी काढा, बसा लवकर आणि चला. अशी ड्रायव्हिंग आहे आपली. हो पुरा हात सफाय आपला, काही टेन्शन असं कामच नाही. म्हणून म्हणलं किती काही गर्दी असो, नागपूर असो, अमरावती असो, हैदराबाद असो, कुठेही नेऊ शकतो आपण गाडी. हो आपल्याला असं म्हणजे हेच नाही, एकदम फुल ट्रेन आहो. पहा मग आता काय विचार करायचा. नाही नाही नाही, काही पाहतच काम नाही आहे. चांगला हात घे सफाय तुया, काही विषय नाही त्याचा. हो चल पाणी गिनी चहा घे. हो पाहू मग काय आहे. बरं तसं म्हणता, हो ठीक आहे. नाही तर मग येतो मग मी. काय आता घरी यायचं सध्या, काय बसलो या टोकी चालला जातो. ए भाऊ आला आता, ये म्हटलं पाणी गिनी चहा घे मग जा. या म्हणलं आतमध्ये या, हो गेट उघडतो मी, या बसा मग मी चहा घेऊन येते 2 मिनिटात. हो आता पाणी दिलं, हो आलीच मी. नाही नाही राहू द्या, आता काही तकलीफ घेऊ नका. मग काय आता बस सकाळी चहा घेतला की मी घेतच नसतो दिवसभर. आपल्याला कसं जास्त असं म्हणजे आदतच नाही खायची, खायची असं सुपारी पान कोणता गुटखा काहीच नाही आपलं. म्हणजे कसं सवयच नाही आपल्याला अशी. पाबर आता किती म्हणलं असं असे पोरं आजकाल सापडते. पाबर म्हणजे कोणता शोक नाही म्हणते पोराले. नाही नाही, ते कसं गाडी चालवा लागते, ड्रायव्हर माणसाला शोक पण नाही पाहिजे. गाडीमुळे आपल्या लोकांवर किती लोक डिपेंड असते. म्हणून आपण म्हणजे वाहन चालवताना नाही कोणती पुडी खात, गुटखा नाही, तंबाखू नाही, कोणतं म्हणजे हेच नाही, सवयच नाही आपल्याला. कोणताच असं आपल्याला शोक नाही. बरोबर आहे बरोबर, चांगला आहे ना, चांगला आहे. शोक पाहिजे नसलंच पाहिजे. मग आता एवढं मोठं वाहन चालवतो आपण, आपल्या भरोश्यावर लोक राहायचे नाही का. हो नाही चांगला आहे चांगला आहे तुझं. हो गाडी भेटासाठी चालू आहे कोशिशेची नाही का. का म्हणलं मग काय झालं, गाडी तर वापस आली. मग दिले काय पैसे ते 3.5 लाख रुपये. आता उद्या ते भरा लागते, मग कसं मग आता देतो म्हणते का ते. कायचे देते ते, रामपूरवाले आहेत ना. मग आम्ही काय लिहून दिलं का म्हणे. मग मंडळाचा काही दोष नाही म्हणे याच्यात, अंतिम निर्णय आमचा आहे म्हणे. हो तुम्ही पैसे भरा, नाही तर मग तिकडे जाऊ द्या म्हणे, तिकडे शोरूमला वापस. हो मी आलं कुठं वापस जाऊ देतात. 1.5 लाख रुपये तरी बी आपला फायदाच आहे का नाही. हो जाऊ दे म्हणलं, वरचे 3,30,000 भरून टाकू, विषय मोकळा करू. हो असं ठरवलं. आता एखादा ड्रायव्हर पाहायचा. आता ते कोणता काशीनाथ गैबाने ते म्हणते बा येतो म्हणून, नाही तर मग भानवले समजा. हो 20,000 रुपये महिना भानू म्हणून राहिला. हो दोघांचा विचार करून आपण सांगू द्यायला काय करायचं आज संध्याकाळी. अरे बापरे, म्हणजे आपल्याला भरा लागते पैसे नाही. हो आता काय करा मग, आता हे ड्रायव्हर ठेवा आणि हे करा, मोठं कठीणच काम झालं आता. नाही काही हे मावशी, काही टेन्शन नाही आहे याटोचं. आम्ही चालवतो ना ते. मग काय आता तुमची लाईनी जवळ रामपूरला आहे, त्याच्या घरापुढे उभी करत जाऊ. 20,000 रुपये महिना मी देत जातो. हो कसं आहे आपलं माला टालावर चालते. मग 10,000 किस्त भरत जा, 10,000 रुपये तुम्हाला महिन्याची उरते. असं माझं म्हणणं आहे बा. हो आता याचं असं म्हणणं आहे बुवा, पण आपल्या डोळ्यासमोर गाडी असली तर बरं वाटते. हो रामपूरला पाठवावं का नाही, हो विचारच करून राहिलो. नाही तर मग काशीनाथ गैबाने म्हणते इथं येतो म्हणते मी, लेकरा बाया सहित मग आपल्या वावरातल्या घरात राहीन आणि ॲटो चालवत. हो म्हणजे आपल्या डोळ्यासमोर राहते बुवा, म्हणून जरा विचार करतो म्हणलं, सांगतो म्हणलं याले. मग हे बा म्हणलं भानू, विचार करतो आम्ही, संध्याकाळी सांगतो मग. हो ठीक आहे मग, आता चहा करतो. चहा तर पितच नाही म्हणतात आता. आणि तर देणकी काही देत नाही आपल्याला नाही का. नाही पण मी काय म्हणतो मावशी, द्या कोणाला तुम्ही गाडी, पण कसा ड्रायव्हर असा बगर शोका पाण्यावाला करा. हो म्हणजे काशीनाथ कसं आहे, काही घेऊ बी शकते बरं. ते तमाखाची तर इतका पचक थुकत राहते कुठे बी. तुम्हाला असा रागीन त्याचा की काय करा आता. म्हणून म्हणलं आताच पाहा तुम्ही काय करायचं. गाडी चालवणार माणूस बी शौकी पाहिजे. काही घेतच असते ते, म्हणून म्हणलं पाहिजे बा. हो म्हणजे ती घेते का, बरं पाहतो ना मग, सांगतो ना तुला. विचार करतो आम्ही दोघं जण, सांगतो मग. हो ठीक आहे मग, आता चहा तर घेत नाही. मग येतं का मग, आता काय कसं करतो, थांबतो मग. ते बस येईन तुम्ही आता. हो कसं आता याटो पकडतो निघतो मग. हो चला येतो. बरं तर किती रुपये मजुरी किती देऊ म्हणलं, काही म्हणजे 500 देऊ का किती 600 देऊ, किती देऊ म्हणलं. काय राहील आपण का फरके माणसं आहो का त्याचे पैसे, एवढ्याशा गोष्टीचे पैसे काय. आता 20 रुपयात मी याटोनं घरी जातो. काही राजा असं चिल्लर माणसं समजलं का म्हणलं काही आपलं. नाही तसं कसं हो, आता काही ना काही तर द्या लागत ना मजुरी. इतका गाडी आणला तर मला इथून तिथं सरकवता येत नाही. पण आता तुमच्या ज्यानं बरं झालं ते.
नाही नाही बुवा, असं आपण कोणता मालकाचा गैरफायदा घेणारा माणूस नाहीये. हो, इमानदार आहे आपलं काम. राहू द्या काही देऊ नका पैसे. आपलं काय काय फरक आहे का आपण? चला येतो मग मी. येतो म्हणलं मावशी, पहा मग विचार करा, सांगा मग. तसं म्हणजे तुमच्या जवळच्याच ताब्यात राहते ऑटो. आणि फक्त तुमचा विचार महत्वाचा आला. ठीक आहे, मग येतो मग मी. आला का भानू? काही आला, आत्ताच आला का? बस बस आता येऊनच राहिला ते. हो ये ना, ये. म्हणते मग भानू आमची वय बा काय काही पत्ता खोललं का नाही त्याईनं? हो काय म्हणते मग? नाही हे बा काही म्हणजे धारीच गुण नाही ते. सुद्याला धारीच गुण नाही ते. कसं झालं, मी म्हणून त्याला दादा खेप समजून सांगितलं. चांगला ड्रायव्हर पाहिजे बा, असं आहे तसं आहे सगळं सांगितलं. पण ते म्हणे बा डोळ्यासमोर पाहिजे आणि आपल्या जवळ असलं की बरं राहते. विचार करून सांगतो. मग आता संध्याकाळी मी विचार करून सांगतो म्हणे बा, असं म्हणे. आता कोणता विचार करला की हो ना इतका आता त्याला काय कसं काय सांगितलं तर? 20,000 रुपये महिना देतो बा तुम्हाला म्हणलं. महिन्याचा समजा 20,000 रुपये पुरत नाही का आपल्याला? 10,000 मला किस्तीला काम येते. 10,000 रुपये तुम्हाला नफा उरते. नाही म्हणे, पाहतो म्हणे जरासं कसं काय पुरते नाही पुरत, ड्रायव्हर ठेवायला पुरते का काय करायचं. असं म्हणलं बा. याच्या पुढे काय म्हणा मग आपण आता, असं म्हणलं मी. अरे बापरे, म्हणजे 20,000 त्याचं समजा म्हणजे नानं गुण करू राहिला ते नाही का? बरं राहू दे ना म्हणा, मग राहू दे. हो ठेव म्हणा, ते कशाला ठेव म्हणा, कोणाला ठेव, जाऊ तिकडे कर, विचार कर. हो तरी मी विचार करून सांगतो म्हणे बा. हो पाहू ना आता संध्याकाळपर्यंत काय म्हणते काय नाही. तर निर्णय जर बदलला तसं मी सांगितलं म्हणा. जे नाही सांगायचं तेवढं सांगितलं. टेन्शनचं काम नाही. बरं पाहू ना. हो एक फक्त आपल्या सावळीत आला की झालं मग. हो किस्ता तू भरत राह. हो आम्ही सांगतो मग कसं पैसे 20,000 देत होतं. बरं ठीक आहे, जाऊ दे मग आता. पाहू मग संध्याकाळची वाट आता काय होते तर. हो चला आम्ही येतो वावरातून आता. हो चल बा मग श्रीराम चल. कायच करा आता, विचार तर काही सुचून नाही राहिला बा नाही का? हो ना, आता हे काशीनाथले ठेवा का ते आपला भानूच्या इकडे पाठवून द्यावे का? काय वाटते तुला, कोणतं फायद्यात कोणतं राहू आपण? म्हणजे कसं आताच आपल्याला विचार करायला टाईम आहे, नाही तर मग अजून कसं पस्तावे नाही पडलं पाहिजे. हो म्हणा, पण आता भानू म्हणे ते माणूस काशीनाथ कसा काय थोडंसं घेते म्हणे. फालतू आपल्या डोक्याभोवती ताप नाही झाला पाहिजे बापा. त्याच्या नाही तुम्हाला सवय लागा म्हणून म्हणलं बाबा अशा माणसं दूरच राहा. मला तर वाटते भानूच्या इकडेच पुरते पाठवलेलं आपल्याला. 20,000 रुपये आहे ते माहिती, काही करा नाही लागत, काही नाही. जाय तिकडे, डोक्याला ताणही नाही. हो म्हणा, पण आता ते घेते आता सोडली म्हणते बा त्यानं. पण आता काय सांगा आता, पण इथं आपल्या डोळ्यासमोर राहते ते ऑटो, म्हणून असं वाटते बा इथं बरा. मला पैसा आला की हे बाबा सुरू करते. तर मग काय त्यावर पैसे नसेल म्हणून कोऱ्या बसला त्याले. मग इथं आलं की आणत गुन्हे देत ना लोकांचे, असं भेटलं की तिथे आहे ना आपल्या लाईना जवळ लक्ष ठेवायला. म्हणून म्हणलं तिकडेच पाठवायला पुरते आपल्याला. तसं कर लागेल मग नाही का? हो मग काशीनाथ गैबानीचा जर फोन आला सांगून देतो मग त्याला नाही का? राहू दे म्हणतो बा तू कुठं बसतं नाही का? तिकडेच पाठवून दे मग, भानूची इकडे जाऊ तिकडे. बघू येणार तू. तू तर म्हणजे 2 दिवस जेवत नाही आपलं. हॉस्पिटलला गेलता ना बाबा सोबत तू? अरे काहीच नाही ना, सगळं नॉर्मल रिपोर्ट आले. तर मग काय फालतूचं बुडा का नाही काळजी करते. हो ना, आता माझ्या सासरे बोलले आता काळजी दुनिया भरायची. हो ना, बसलं झालं नाही काहीच नाही. जरासं काही दुखलं की दवाखाना करते. हो ना, उली गोष्टीसाठी. झालं निपटलं, दिलं त्याला घरी सोडून आलो मी आता. हो काही विषय नाही. हो आता तेच तर आता फोन लावून राहिलो देण केले. मला काय करते काय नाही, तो फोन लावला होता. मग पाहतो लावून मग काय ड्रायव्हरसाठी मग जातो मग तिकडे. तसं हो का? बरं लावणार फोन लावणार. मी सांगितलं तसं शिल्लक वाढलं, तू काही टेन्शन घेऊ नको. ठेवतेस ते तुला, दुसऱ्याला ठेवतच नाही ते. मग बरं झालं ते 9,000 रुपये महिना पुरते तुले. मग भाजीपाला वावरात खाणं पिणं राहणं सगळं पुरते तुले. ते काय पाहा लागते, ते 9,000कडे पाय नाही लागत मला. मग काय बाकीचंच असते ते. तू काय लोड नको घेऊ, जातो ना मी. 7 ते 8 हजारात गेलो असतो मी. पण ते जरासं करायला लागते, अडसून घेतल्याशिवाय त्याला वाटत नाही ना खरं. हो 9 म्हटल्यावर जरासं बा पुरत नाही करत हो जायचं. नाही फालतू जेव्हा शिल्लक कामं करू तू तिथं फालकी मारा जमणार नाही. सगळं तुले मी तुझी गॅरंटी गेलाय. भले मला होईल कधी तसे कामं करू नका आता. अरे वा, तसं नाही म्हणून राहिलं मी. पण म्हणलं पुरते वा असं म्हणून राहिलं मी. काय फालकी मारतो का? थांब मला फोन लावू द्या आता. काय म्हणते पोहू द्या आता. एक मी त्याला निर्णय द्या सांगितलं, देऊ दे. हॅलो, भुजंगराव बोलतो. हां बोला, कोण बोलू राहिले? हॅलो. काही नाही, ते तुम्ही फोन नव्हता केला का? हो ऑटो ड्रायव्हरसाठी तुमच्या द्या. तर म्हणलं आता बुडीला विचारलं, घरचीला सांगितलं. तसंच नाहीच म्हणत म्हणा ते. पण आता मग कसं तयार केलं माहिती यायले. आता 15 दिवसांनी येतो मग. सोयाबीनच्या आंधी समजा चालते ना मग आलं तर. बरं म्हणजे सांगतो मी तुम्हाला बाबा. हो सध्या आता काही अजून निर्णय नाही घेतला मी. ते कसं झालं जरा म्हणजे पाहतो, विचार करतो मी आता. हो सांगतो. आता काय अरे लवकर सांगा तुम्ही. मला दुसरीकडे नाही जाणार का मग? तुमचं काय कन्फर्म सांगा बा. हो ना सांगतो ना. काय तुमच्याजवळ लायसनही नाही म्हणते. पण लायसन आहे तुमच्यापाशी? हो कोणतरी सांगे एक जण लायसनही नाही म्हणे. जरा पाहा लागते ना बा. मग कोणाला दिली ठोकून तर आम्ही काय करा? आता पारी शुमरे आहे, कोणतरी पिन मारली आपली. अरे म्हणलं बा लायसन कोण म्हणते नाही, काढेल आहे ना माझं. मग हेवीच आहे मापाशी. तुम्हाला काय वाटते? हो ना ते आहे बरोबर. पण ते कसं आता कुठं तुम्ही ते ट्रॅक्टर पलटी केलता म्हणते याचा सरपंचाचा. हो हडंबा आहे ते. हो 1-2 खेप पलटी केली ते म्हणते दांगडून काय ते जरासं म्हणजे विचारच करावं लागेल ना मला बी.
बाबा पुरं सांगितलं वाटते आपलं तर नाही का हिस्ट्रीच खोलली पुरी. असं हो का, असं कोणतरी चबरलं वाटते नाही. हो हो बरोबर आहे, दुसऱ्याला ठेवायचं असं ना तुम्हाला. ठीक आहे ना मग, ठेवा. कोण आहे दुसरा, कोण आहे? पाहतो ना आता ते काय, जर असा तुमच्याच गावातला पाहतो, नाही तर मग दुसऱ्या गावाचा पाहतो. भाड्या भाड्या भाऊ भाड्या, मग काय तर भाड्या पोहोचून द्यायला गेला त्यानं काहीतरी फिर मारले भाऊ 100%. बरं राहू द्या. ते भानून सांगितलं असेल तुम्हाला एकाचे दोन. जाऊ द्या. अरे म्हणलं तुम्ही काय त्याले त्याला देऊन काही अर्थ नाही म्हणलं. त्याला ठेवता का ड्रायव्हर तुम्ही मग? आता म्हणे दे बा ते 20,000 रुपये देतो म्हणे, म्हणजे काही करता न करता म्हणजे आपल्या घरी रामपूरला गाडी घेऊन जातो म्हणे, असं म्हणे ते. ते बरं वाटू राहिलं मला, म्हणजे टेन्शनचं काम नाही, आपल्या डोक्याला ताप नाही. झालं म्हणलं, झालं फिटले तुम्ही आता. अरे तुम्हाला जर 20,000 रुपये महिन्यात देईन ना तर नावाचा नाही म्हणलं काशीनाथ गैबानी. मग अरे एक टिपका त्या कातडशाच्या तावडीत गेला ना तुमचा हे कटला याटो. तुम्हाला हे इतका सतावणार आहे ना, विचारूच नका. मग सरपंचाला विचारा ना, सरपंचाचं ट्रॅक्टर त्या इटभट्टीवर लावलं होतं. मग त्या इटभट्टीवाल्यानं त्याला सांगतो ना 20,000 रुपये महिन्यानं कबूल केलं होतं त्या काळात. तर हे 20,000 तर राहिले यायले म्हणलं. टायर गेला, पंक्चर झाला, हे गेलं ते गेलं, सबन करता करता म्हणलं या सरपंचापासून पैसे घेतले त्या इटभट्टीवाल्यानं. मग काय तर तुम्हाला काय वाटून राहिलं? पहा ना, तुम्हाला रुपया जर देईन तर इंजनचं काम निघालं, याचं असं झालं, त्याचं टप्पर तुटलं, तुमच्याचपासून पैसे घेणार आहे ते. रुपया देत नाही तुम्हाला, पाहिजे तुम्ही. कसं काय म्हणजे आता तिकडे जर गाडी पंक्चर झाला तर मला काय करावं लागते त्याचं, ते काढत बसत. तसं नसते ते, तसं नसते ना. 20,000 रुपये महिना फक्त तुम्हाला देईल ते. पण गाडीचं जर काही नुकसान झालं, टायर घासले बा, मग तुम्हालाच लावा लागते त्याचे पैसे. मग ते इटभट भट्टीवाला ते याच्यापासून घेत जा, सरपंचापासून. मग हुक तुटली दे पैसे, हे तुटलं दे पैसे. मग काय तर ऑइल टाका लागते इंजन, नाही तर मग ऑइलच टाकत नाही तुमच्या गाडीत. असं आहे ते. ते तुम्हाला बाकीचं तुम्हाला करावं लागते. फक्त 20,000 रुपये महिना देत तुम्हाला ते, सगळं काम काढून. बाबा असं आहे का ते? मग तर सगळं सत्यानाशच करायचं मा गाडीचं ते नाही. असं काय तर गाडी जर सापडली, ओव्हरलोडिंग नाही देत ते. मग त्याला वाटतं आता आपला फायदा करूनच घ्यायला लागेल ना, 20,000 द्यायला लागते तर. एखाद्या ती गाडी कुठं अडवला, RTO न कोणा पकडला, मग तुम्हाला तारका. मग त्यापेक्षा काही देऊ नका म्हणलं, आणि तडशाच्या हातात देऊ नका म्हणा. कंदील बुडा हे ते तुम्हाला माहित नाही, कावरे आहेत ते. हो ना ते तर माहितीच आहे म्हणा, ते जगजाहीरच आहे तर. हो ना बरं पाहतो बा. मग आता त्यालाही काही द्यायचा विचार नाही माझ्या आता. पहा बा, जाऊ दे तिकडे. आता माया जमते का पहा, मग येऊ का मग मी? आपलं काहीच नाही हे बा, टेन्शनचं काम नाही. झुंबर इथंच आहे. म्हणलं हे बा तुम्हाला महिना आहे बा 30,000 रुपये महिना पाडून दे तुम्ही. नाही बा, यालाही द्यायला पुरत नाही, त्यालाही नाही का. याच्यातून हातच काढायला पुरते रे बा. नाही हे बा, मी कसं कोणालाच देत नाही. मी सांगेन मग नंतर. हो ठेवा तुम्ही आता, ठेवा. हो माझ्या डोकं क्रॅक झाला आता, ठेवा. जा तिकडे चुल्यात मग. मला काय करावं लागते. हो ठेवा जा तिकडे. आता आहे आपल्याला वाटलं हे बरं आहे का बाबर. आता काशीनाथ म्हणते असंच आहे म्हणते, तडशाचे जर हवाली केला म्हणे गाडी तर पुरा धिंगाणाच वाजून नाही म्हणते, रुपये हातात देत नाही म्हणते ते. सांगा मग, आपण इकडे हप्ते भरत बसा, ते तिकडे कमाया करत बसतील. असं आहे ना. मग डोळ्याच्या समोर असलं तरच पुरते ते. काही मजा नाही म्हणलंय बा. काशीनाथ गैबानेलाही द्यायला पुरत नाही आणि यालाही द्यायला पुरत नाही, विशेष मोडायला पुरते. पण आता भानू म्हणे आता हे माणूस समोर आला दुसरेच बाबा. ती सांगते याचं, हे सांगते त्याचं. आता खरं काय खोटं काय असं करा तुम्ही. ते टोपीवाला माणूस नाही, धोत्रावाला, ते जरासा हुशार आहे त्या गावात. मी त्याला विचारून पहा बरं काय नाव आहे त्याचं. ते का घनगणे होय, ते शांताराम घनगणेश ना. हो ते आहे का जरासं नाही का, त्याला विचारू का? म्हणजे ते सांगा ना आपल्याला खरी माहिती. हो बरोबर, त्याला विचारतो, नाही तर मग देऊ द्या सनसनी. हो हे दोन माणसं जराशे काही ना काही सांगतील आपल्याला मार्ग. हो नाही तर तिसरा तर माणूस काही असा लायकीचा नाही आपल्या, नाही का. म्हणजे काय आहे खरं काय आहे खोटं समजन आपल्याला. तेच म्हणलं मग त्याला फोन लावून पहा, म्हणजे खरं काय समजते आपल्याला, त्या माणसाला देऊ आपण. ते काय पाणी होय का? मग सारा भाजीपाला धिंगाणा वाजला. मग पालक पुरा बिलकुल सडलाच ना. मग इतकं जोऱ्यानं पाणी हिन ते आज लोक नाही पाहिलं राजा म्या. सांगतो तुम्हाला, आता पोयापासून पाणी बंद होत जाय. हो पण आता हे पाणी लागूनच आहे बा. सरे सोयाबीन पिवळे होऊन राहिले, सारा धिंगाणा. काय होईन तर हो बा, काय दाना आहे घरात येते नाही सोयाबीनचा, तर काय सांगा आता. मोठं मुश्किलच दिसून राहिलं मला यंदाही बी. मग म्हणूनच म्हणलं शांताराम भाऊ, ते ई पीक पाणी करून टाका म्हणलं पटकन वावरात जाऊन. हो तेच तर म्या काल आता कशी बी केली बा, कमी जास्त रेंज होत जाय, पण ते आता कसं बी लाऱ्यान म्हणलं करले का. हो झालं बा माय. तर आता तुमचं झालं का? मग ते करून टाका म्हणलं, ते नसन झालं तर ते हो फालतू विमा हे ते भेटत नाहीत बरं. हो आता काय नुकसान होते पुढे काय होते काय नाही, आपल्याला काय भविष्य सांगता येते. सटकन ई पीक विमा पाहणी करून टाका, ते काय करायची. नाही झाली बा आपली तर झाली. मग काय तर कुठं बसता, टाइमपास नाही करायला पुरं. चटकन पटकन करून मोकळं आपलं. मग भेटलं तर भेटलं काही ना काही. हो करा लागते जरा. फोन आला ना कोणाचा तर ते उचला ना पहिले. कोणाचा फोन आहे?
आहे आता देणके कणी बिजा डोकं खाऊन राहिला. याची 1,00,000 रुपये गेले हो देते ते ना आपल्याला म्हणते असं झालं तर झालं. मग कायले द्या हो ना. एक तर ते खादोडे ना आपला गेम करून टाकला. थांबा पाहू देता काय म्हणते नाही का उचला तर लागणच. नमस्कार नमस्कार बोला म्हणलं काय म्हणता देणके साहेब काय म्हणते बरं आहे पोहोचले घरी. हे जरा इचकटच आहे हो ना. आता लोक का येले हो का मी काश्मीरले. अरे बा मी इथं 2 वाजताच पोहोचलो ना हो ना. भानूला घेऊन गेलो आणि झालं ते मोकळं त्याला घरी पाठवलं. काही नाही म्हणलं एक विचारायचं होतं रे तुम्हाला जरासा अनुभव आहे हो. तुमच्या गावातला आपला ते काशीनाथ गैबानी ड्रायव्हर म्हणून जमन का गाडीवर आपल्या म्हणजे कसं जरासा विचार आहे बा ठेवायचा. असं 1-2 सुचवलं नाव त्याचं. काय वाटते नाही ठेवावं का. जाऊ द्या न तिकडे कोणाच चांगलं होतं समजा होऊ द्या. हां हां हो काशीनाथ गैबा नाही त्याला ठेवता नाही हो ना. नाही चांगला 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 एक नंबर माणूस चांगला आहे. सगळे खराब माणूस नाही ते हो. फक्त थोडंसं संगतीचा परिणाम होता पण आता काही विषय नाही हो. चल दे ठेवा ना ठेवा हो. 8-10 हजार रुपये महिना काय द्या असते देऊन द्या. काय तिथंच ठेवता का मग काय इथं रामपूरला पाठवता. नाही इथंच आपलं इथं वावरातनी घर आहे का नाही तिथं राहतील ते. तिथून समजा चालू आपलं कामकाज असं होतं विचार. समजा 9,000 म्हणलं होतं मी दिली हो. तर आता विचार करून राहिलो काय करावं बा. जरा लोक कसं सांगून राहिले मले जरा घेते म्हणे असं तसं काही असं आहे का काही समजा काही आता सुरुवात आहे का बंद आहे. आता काय पैसे असले तर मग एखाद्या फुकटा घेतले घेता येते हो. तसं काही म्हणा घेत नाही म्हणा ते असं काही हेच नाही त्याचं. आता दिसला नाही बा मला आपल्याला या 2 वर्षात तर काही दिसला नाही. असं हो ना. तर म्हणलं ते तर झाला म्हणा पर्याय म्हणजे चांगला आहे समजा नाही का. म्हणजे असं काही म्हणजे ते ट्रॅक्टर उलटो लावता म्हणते त्यानं सरपंचाचा. हो हो आता सरपंच इथंच आहे नाही. सरपंच तुमचा ट्रॅक्टर उलट होता का त्यानं आपला काशीनाथ. काय मागचं उकीर काढावं कोणाला काम भेटत असेल तर नाही का. नाही काय कुठं पलटला नाही ते. जरासं म्हणजे एकारी होती तर जराशी अशी झालती का टाली ते. काही नाही पलटलं नाही काही नाही. नाही कोण होय सांगणार तुम्हाला. काही नाही पलटली ते एकारी होती म्हणते जराशी झालती म्हणते ते. काही नाही तसं नाही. एक जण म्हणे हळंबाई पलटवली होती. 2-4 जण मरता वाचली म्हणे असं सांगे. म्हणून म्हणलं बा द्याव का नाही आपण द्याव याच्या हाती गाडी द्यावल्या काही ठोकून कोणाला म्हणून भेव लागते ना. नाही खोट्या गोष्टी आहेत. हळंबा काही उलटली नाही कोणीच काही मरत नव्हतं. सगळ्या खोट्या गोष्टी आहेत. तुम्हाला कसं कोणतरी काही सांगितलं हो त्यालाच ठेवून द्या तुम्ही. काही विषय नाही गावातला इचुकाटा मोकळा हां पहा मग तुम्ही. असं म्हणता नाही का. बरं मग दुसरं असं जमन का समजा. आता समजा त्याचा विचार झाला पण हे गावातनी ते भानू नाही का ते म्हणते 20,000 रुपये महिन्याने ठेवतो म्हणते. तर ते पुरण का ठेवायला आपल्याला समजा काय वाटते समजा ते आपल्याला 10,000 रुपये हप्ता भरायला कामी येते. 10 न उडते काही करणं नाही घेणे नाही पुरण का ते. आता तळशी आता हे घेऊन घेते वाटते सांगा आता नाही का आपण चक्की पाव का ते गाडी पाव का ते व्याजाचा धंदा पाव. आता हे बी म्हणते हो पुरते चांगला पोरग चांगला त्याच्या इकडे दिलं चालते ते काही वांधा नाही. हो ना पण ते समजा कोणी सांगे आता सरपंचाने ट्रॅक्टर दिलता मध्ये इटभट्टीवर ते जवळून पैसे लावा लागले म्हणते. 20,000 जागेवरच राहिले. ते टायर बदला नसं बदला असं काही म्हणजे काय आपल्या रुपये उरते का नाही म्हणलं मालकाले. मग सरपंच साहेब ती वीट भट्टीवर पुरला होता का म्हणते ट्रॅक्टर तुम्हाला नाही हो. काय होतं ते कसं काय पुरते ते. नाही आता काय पुरती बी नाही पुरती ते काय आता फक्त असं आहे म्हणा. ते टायर गिअर जर गेले तर आपल्याला द्यावं लागते. इंजनचं काम निघालं तर आपल्याला करावं लागते. फक्त पंक्चर काढतात ते एवढं काही नाही समजा. ते असं म्हणजे असं म्हणा 4 हिस्से सारखेच आहेत. कुठेही जा पैसाला पानं 3च हो. आता ते कसं असते आपल्याला गाडीचं मेंटेनन्स आपल्यालाच ठेवावं लागते ना. ऑइल गिल टाकणं हे ते आपल्यालाच पाहावं लागते. ते काय पाहणारा पुढचा ते फक्त झोपटून घेते हो. पण तरी बी पुरते तुम्हाला हो. 10-20 म्हणते ते हो. तर 15 तरी हातात लागते. 5,000 खर्चात गेले 15 उरते तुम्हाला. 10 किस्तीत 5,000 रुपये उरते मग. तसं हो का. बरं पाहतो बा मग विचार करून आता नाही का हो. घेतो निर्णय. काय तुम्हाला काय वाटते मग कोणतं 2 पैकी कोणता पर्याय चांगला आहे. चांगला आहे ना. भानू चांगला आहे हो ना. आपलं काशीनाथही चांगला आहे हो. चालते दोघंही चालते. नाही तसं नाही म्हणून राहिलं. दोघापैकी एक कोणाला द्यावं म्हणलं. मग कोणाला समजा दोघापैकी म्हणून राहिलं ना. तसं तर आता म्हणजे काशीनाथही खराब नाही म्हणा पण भानूही काही खराब नाही हो. पहा ना तुम्हाला आता कोणता पट्टी दे हो. चालते भानू चालते. बरं मग जाऊ द्या मग भानूलेच देऊन टाकावं नाही का. शौकीन नाही काही नाही का त्यालाच द्यावं नाही. चालते ना भानू चालते पण काशीनाथही काही खराब नाही हो. काशीनाथही दिलं चालते असं काही विषय नाही. अरे एक सांगा ना तुम्ही हो. काशीनाथ आहे का ते हे आहे. तुम्ही हे बी म्हणता याच्यावर तबल्यावर हात ठेवता ते बी कोणतं चांगला कोणता आहे त्यातला ते सांगा ना मला. मग तेच म्हणलं ना काशीनाथही काही खराब नाही म्हणलं ना. काशीनाथही चालते. आता सोडली त्यानं चालते ती बी चालते. बरं ठीक आहे ना. मग आता मग काशीनाथच करतो मग कवर नाही का. काशीनाथ बरं वाटन मग नाही. घर आपल्या समोर राहते म्हणता. नाही तर मग ती काय खर्चच जास्त दाखवायची. आईला नाही टाकायची. आईलाही टाकत म्हणा पण ते कसं पहा ना तुम्ही. तसं भानूचं काही खराब नाही म्हणा. भानू इमानदार आहे हो. भानू इमानदार आहे. पहा ना तुम्ही तुम्हाला काय वाटते तर. राजा माझा गोड तर ठेवा बा तुम्ही ठेवा हो ना. एक नाही धड राजा म्हणता भानू चांगला आहे तर म्हणता की काशा चांगला आहे काय हट राजा ठेवा बोल ठेवा हट.
काय असे लोक आहेत निरा म्हणजे निरा लोकांना मॅळच समजते तर हो हेही चांगलं आहे तेही चांगलं आहे ती चांगलं आहे ती चांगलं आहे दिलं काही डोकं क्रॅक करू जाऊ दे बा हे बा हो या ॲटोच्या मागच लागत नाही मी हे तर मला वाटते बा काही हे बा कोणाला ड्रायव्हर ठेवायलाही पुरत नाही आणि कोणाच्याकडे म्हणजे द्यायलाही पुरत नाही हां हो 20,000 देऊ का तिकडे 40,000 देऊ हां निरा गाडीचं कामं काढायचा आणि हे ड्रायव्हर डोक्यावर बसायचा हां याच्यावर आता तिसराच मार्ग काढतो मी आता मला ते जडून राहिलं मग काय तर बा म्हणलं आपण पैसे लावा आणि तिकडे पैसे कमावा नाही का किस्त आपण भरत बसा कोणाला लागली सवरली तर आपण जेल भोगा हा त्यापेक्षा आपलं वावर बरं ना आपण बरं हे आहे हेच चांगलं आहे बाबा म्हणलं आपले बा करणारे आपले जवळच आहेत आपल्या जवळच तुम्ही देऊन टाका हे रे आता ते काय म्हणते ना 1.5 लाख रुपये तर कमी होतेच म्हणते वरचे पैसे तुम्हीच भरा बाबा आणि तुम्ही ऑटो घेऊन जा तिघापैकी कोणालाही देऊन द्या त्याला तर तेच पाहिजे एका पायावर तयार आहे ती फक्त मनाचीच देर आहे मग काय ना मोठा मंदवा आणि ते लाईन आहे बी टपेला जायचं जाऊ दे मग तिकडे नाही का आपल्याला कुठं बसतं आता हे खरूच लावून घे नाही का आपल्याला एरी का आपलं काय गेलं फक्त 1 लाख रुपये गेले ते शिवला गोटे तर ते काढतोच मी आज न उद्या जाऊ दे पण आता जवायला द्याव कोणत्या हे मोठा प्रश्नच झाला ना आता हो ती आहे आता आपण द्या मोठ्याला तर मंदिराला राग मंदिराला दिलं तर लाईनर राग नाही का आपण मग कोणाला द्या जाऊ दे बा असं करू आपण परीक्षा घेऊ यायच्या हो तिन्ही जवळची सत्व परीक्षा घेऊ हो त्याच्यात जे पास होईल त्याला आपण हे आपलं गाडी देऊन देऊ हां झालं चालते हो पण परीक्षा कशी काय घेता म्हणलं म्हणजे परीक्षा काय घ्यायची काय आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू आता ते जवायची परीक्षा कशी घेतो आणि काय घेतो आताचपासून काय सांगून पाहिजे हो बिलकुल जे दावेदार असत त्याला भेटन हां हो बस जाय तिकडे आता उद्याच्या विषयात पाहू आता काय होते काय नाही आजचा विषय क्लोज हा उद्या पाहू जवायची परीक्षा